भारतीय आर्थिक विचारांचा इतिहास यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार बघणार आहे। यामध्ये स्पेसिफिक रुपयाचा प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा मुद्दा इथं आपण कव्हर करणार आहे। आता रुपयाचा प्रश्न मांडत असताना चलनविषयक विचारांतर्गत हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे। लंडनमध्ये असताना डॉक्टर आंबेडकरांनी रुपयाचा प्रश्न डॉक्टर कॅनन यांच्या मार्गदर्शनाखाली संबोधनात्मक एक प्रबंध लिहिलेला होता आणि या ग्रंथामध्ये त्यांनी भारताच्या रुपयाच्या उत्क्रांतीचा ऐतिहासिक आढावा घेतलेला होता। त्यावेळी अर्थशास्त्रज्ञांमध्ये भारतीय रुपयाची जडणघडण ही सुवर्ण परिमाणात असावी की सुवर्ण विनिमय परिमाणात असावी याबाबत वाद निर्माण झालेला होता आणि सामान्यपणे सुवर्ण परिमाणात कागदी चलनाचा वापर होतो, एवढेच नव्हे तर कागदी चलन देऊन सरकारकडून सोने विकत घेता येऊ शकते हा विचार मांडला होता। आता या दोन परिमाणापैकी योग्य परिमाण भारतासाठी कोणते याबाबत मात्र वाद निर्माण झालेला होता आणि सुवर्ण विनिमय परिमाण लवचिक आहे, भविष्यकालीन अर्थव्यवस्थेला ते उपयुक्त आहे असं मत जे आहे ते प्राध्यापक केन्स यांनी मांडलेलं होतं। प्राध्यापक केन्स यांनी सुवर्ण विनिमय परिमाणाचा पुरस्कार केलेला होता। आंबेडकरांना मात्र केन्सच्या या विचाराला किंवा केन्सचे हे विचार जे आहेत ते मान्य नव्हते। केन्सच्या विचाराला त्यांनी विरोध केलेला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये स्थैर्य राहत नाही, त्यात लवचिकता आहे, पण चलन निर्मितीवर त्यात मर्यादा राहणार नाही। आवश्यकतेपेक्षा जास्त चलन निर्मितीमुळे मग पुढे भाववाढ होईल आणि त्यामुळे रुपयाची किंमत जी आहे ती घसरेल। मग विनिमयाचं साधन म्हणून रुपयाचे स्थान हे अस्थिर राहील, त्यामध्ये स्थिरता येणार नाही। त्यासाठी आंबेडकरांनी त्या कालावधीमध्ये ऐतिहासिक पुरावे जे आहेत ते सादर केले आणि त्यात सुवर्ण परिमाणामध्ये वस्तूच्या किमती स्थिर होत्या। तर सुवर्ण विनिमय परिमाण जर का बघितलं तर सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये ते स्वीकारल्यानंतर किमती वाढत गेलेल्या होत्या। हिल्टन यंग कमिशन पुढे अर्थशास्त्रज्ञ म्हणून आंबेडकरांनी हे आपलं मत मांडलेलं होतं। आज डॉक्टर आंबेडकर आणि प्राध्यापक केन्स यांचा वाद इतिहास जमा झालेला आहे, कारण विनिमय परिमाण वाद जो आहे हा ज्या परिस्थितीत निर्माण झाला होता ती परिस्थिती आता आपल्याला बदलल्याचं दिसतं। मात्र चलन निर्मितीमुळे भाववाढ होते हे आंबेडकरांचं मत जे आहे ते आजही आपल्याला नाकारता येत नाही। आंबेडकरांचं म्हणणं असं होतं, सुवर्ण विनिमय परिमाणात सुवर्ण बरोबर पाऊंड बरोबर रुपया हा संबंध ब्रिटिशांना फायदेशीर होता। डॉक्टर आंबेडकरांचे मार्गदर्शक डॉक्टर प्राध्यापक कॅनन यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या सर्व टीका ज्या आहेत ते योग्य नाहीत, त्यांनी मांडलेले मुद्दे जे आहेत ते योग्य नाही आहेत असं असून देखील त्यांचे काही मुद्दे मात्र प्रश्नाला भिडणारे आहेत। 1926 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे संबंधी रॉयल कमिशन पुढे डॉक्टर आंबेडकरांची साक्ष झाली आणि त्यावेळी त्यांनी रुपयाचा प्रश्न म्हणजेच रुपयाची किंमत स्थिर राहिली तर वस्तूच्या किमती स्थिर राहतील आणि महागाई होणार नाही किंवा महागाई वाढणार नाही असं मत नोंदवलेलं होतं। याच्या पाठीमागचं कारण म्हणजे 1875 पासून पौंडाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याचं दिसून आलेलं होतं आणि त्यामुळे लाखो जादा रुपये जे आहेत ते ब्रिटनला द्यावे लागलेले आणि हा भूर्दंड भरून काढण्यासाठी ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटिश सरकारने जनतेवर अनेक प्रकारचे कर लादलेले होते। चलन मर्यादित करण्यासाठी दोन मार्ग आंबेडकरांनी सुचवलेले होते। त्यातला पहिला मार्ग म्हणजे चलन रूपांतरित करता आले पाहिजे आणि दुसरा मार्ग म्हणजे चलन किती काढावे यावरती मर्यादा घातली पाहिजे।